नमस्कार. अभिरुची चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण बिना भाजणीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. इथे मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय. त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ ॲड करतोय आणि पाव वाटी बेसन ॲड करूयात. इथे मी पाव चमचा हळद ॲड केली, 1 चमचा धणा जिरा पूड, 2 ते 3 चमचे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. इथे ओवा मी घेतलाय, तो जरा चुरून ॲड करते. आणि सफेद तीळ आहेत, ते पण मी ॲड करते. आता हे सुकं जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात. त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करूया. इथे मी 1 बारीक हिरवी मिरची चिरून घेतली आहे, ती ॲड केली आहे. 1 मीडियम साईजचा कांदा ॲड केला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात. आता मी मगाशी पोहे ॲड करायला विसरली, तर पोहे मी 1 मूठ घेतलेत आणि बारीक मिक्सरला दळून घेतलेत, ते ॲड केलं. आता या सगळ्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी आपण ॲड करूया आणि व्यवस्थित मळून घेऊया. पिठाची कन्सिस्टन्सी आपल्या भाकरीच्या पिठापेक्षा थोडीशी लूज असायला हवी, जेणेकरून आपल्याला थापायला इझी जाईल. हातांच्या बोटांनी व्यवस्थित आपल्याला थापता येईल इझिली, अशी कन्सिस्टन्सी करायची आहे. तर थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी मी इथे ॲड करते आहे आणि व्यवस्थित पीठ मळून घेते आहे. आता तुम्ही बघू शकता माझं पीठ इथे मळून झालं आहे आणि व्यवस्थित मऊ असं पीठ झालं आहे. बोट दाबून बघते तर बोट इझिली आत जातं आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित तयार आहे. थोडंसं तेल टाकते आणि एकदा परत मळून घेते. आता आपण ह्या पिठाचे गोळे करून घेऊयात. मीडियम साईजचे आपण गोळे करणार आहोत, मध्यम आकाराचे. तुम्हाला हवं तर तुम्ही छोटे थालीपीठही करू शकता. तर मी इथे सगळ्यांचे गोळे करून घेते. आता इथे माझे जवळजवळ 7 गोळे बनलेत त्या पिठाचे. तर आता आपण पॅन गरम करत ठेवूया. आता इथे थापायसाठी मी खाली आपला ऑइलची पिशवी घेतली आहे तेलाची. तर तुम्ही हवं तर सुती कापडही घेऊ शकता. सुती कापड वापरलं तर ते थोडंसं पाण्यामध्ये ओलं करून पिळून मग त्याच्यावर थापायचे. असे सगळ्या बाजूनी व्यवस्थित थापायचे आणि कडेकडेनी आपण त्याला जॉईंट करून व्यवस्थित शेप द्यायचा आहे. आणि खूप पातळ नाही थापायचे, नाही तर कडक होतात. तर अशा प्रकारे आपण थापून घेतलेत आणि आता काढून घेऊया. आणि तव्याला आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप साईडून सोडायचं आहे, जेणेकरून चिकटलं नाही पाहिजे. आता आपण शेकूया. आता ह्याला दोन्ही बाजूनी आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. एक सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे. तर इथे माझा रेडी आहे पहिला थालीपीठ. मी अजून एक करून घेतला आहे. सो तुम्ही बघू शकता खूप छान असा सोनेरी रंग आला आहे. आणि गरमागरम थालीपीठ तुम्ही वरती लोणी टाकूनही खाऊ शकता. तुम्हाला आजची आमची हेल्दी रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. थँक्यू.